महायुतीकडून सीएसएमटीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी पार पडणार आहे। महायुतीचा शपथविधी आज पार पडतोय आणि आता ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। विधानसभेला प्रचंड बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। मी सध्या सीएसटी परिसरामध्ये आहे। आझाद मैदानमध्ये हा शपथविधी सोहळा 5:30 वाजताच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं की आझाद मैदानच्या बाहेर संपूर्ण परिसरामध्ये जे महायुतीचे जे चिन्ह असणारे जे झेंडे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले। तसंच मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील या ठिकाणी करण्यात आले। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। ह्या सोहळ्यामध्ये, या शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक खासदार असतील किंवा जे नेते मंडळी असतील भाजपाचे, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसंच गृहमंत्री असतील किंवा अमित शाह हे देखील ह्या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत। तसंच ह्या संत असतील किंवा साधू असतील हे देखील ह्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे। 5:30 वाजताच्या सुमारास 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण परिसर पूर्ण आनंदाने आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी परिसरात लावण्यात आला आहे। कॅमेरामन गणेश मोरेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई।